परवाचा दिवस हा खूप जास्त हेक्टिक आणि धावपळीचा होता, कारण त्या दिवशी मला ब्राईड आणि साईड अशा 2 मेकअप होते आणि तेही 2 डिफरंट लोकेशनला. ही होती श्वेता, हिचा मला सायडर मेकअप होता. मॉर्निंग इव्हनिंग 2 टाईम तिचे मेकअप होते. मॉर्निंगचा लुक हा खूप जास्त निवांत झाला आणि खूप वेळही भेटला आम्हाला शूटसाठी. सो वेळ देऊन आणि छान असं झालं होतं व्यवस्थित. तो मेकअप इतका सुंदर झाला होता की तिने संध्याकाळपर्यंत ठेवलेला मला दाखवण्यासाठी की तो अजूनही राहिला मेकअप. तिथून पुढे आम्ही लगेचच माझ्या ब्राईडकडे गेलो. ब्राईडचे फंक्शन्स इतके डिले झाले होते की तिचं 1 वाजताचा विधी होता, त्याचा मेकअप आम्ही 4 वाजता करायला घेतला होता, कारण सगळ्याच फंक्शनला लेट झालेलं. सो तो मेकअप करायलाही आम्हाला खूप कमी वेळ भेटला. म्हणजे ती 3:30ला आली आणि 3:15 वगैरे तर तिला लगेच तिकडनं बोलवलं की विधीसाठी जायचं आहे म्हणून. हेअरस्टाईलसाठी मी माझ्या फ्रेंडला बोलवलं होतं, सो तिने हेअर्स बऱ्यापैकी करून घेतले होते आणि मग नंतर साडी आणि सगळे ॲक्सेसरीज वगैरे लावून हा मेकअप लुक तिचा कंप्लीट. रोशनीच्या वेडिंग लुकचा तर एकही मेकअपचा फोटो नाही भेटला किंवा व्हिडिओही नाही भेटला, कारण खूप कमी वेळ होता. नंतर लगेचच आम्ही तिचे विधी होईपर्यंत श्वेताकडे मेकअपसाठी गेलो. तिथेही मी ऑलरेडी आधीच फ्रेंडला पाठवून दिलेलं हेअरस्टाईलसाठी. सो तिने मी जाईपर्यंत बऱ्यापैकी प्रिपरेशन केलं होतं आणि हा तिचा श्वेताचा फायनल लुक होता.